आज सगळ्यांचं ठरलं होतं की कोणत्या तरी देवीला जायचं. मग म्हटलं चला आकुर्डीच्या तुळजाभवानी मंदिरात जाऊ. आणि नंतर ना आम्ही ठरवल्यानंतर ना रायांचे मोठे बाबा जे आहेत ते त्याच साईडनं जातात कंपनीमध्ये. मग आम्ही त्यांच्याच गाडीमध्ये निघालो आणि सगळे मुलं गाडीत बसलो. तिथं उतरल्यानंतर बघा पाहू शकता किती गर्दी होती. आणि गर्दी असून सुद्धा आम्हाला दर्शन घ्यायची इच्छा होती. पण म्हटलं आधी जाऊन मुखदर्शन कसं आहे बघा. मुखदर्शन बघून आलो तर समोरच मुखदर्शन आणि लाईननी पण समोरच असं दर्शन होतं, जेणेकरून असा काही फरक नव्हता की आतून आणि बाहेरून. म्हटलं चला मुखदर्शन घेऊ आणि थोडंसं बसू मुलांना घेऊन. मग मुखदर्शन झालं. खूप छान असं मंदिर सजवलं होतं. नंतर सगळेजण बसले, प्रसाद वगैरे घेतला. इथे आम्ही जाईल तिथं मस्ती सोडत नाही. नंतर आमचा काना बघा कसा एकटाच खेळतोय. बाहेर आल्यानंतर बघितलं तर मस्त लाल आणि पिवळ्या कलरची साडी नेसून अशी देवीची मूर्ती सजवली होती. आणि इथे बघा त्या बाहुलीला बघून सह्याद्री खूप घाबरली होती. नंतर म्हटलं चला पेटपूजा करू. सगळ्यांनी फराळ घरी बनवून आणला होता आणि एका ठिकाणी मंदिरात जाऊन फराळ केला. तिथून नंतर म्हटलं लगेच वेळ आहे रायांच्या बाबांना यायला, मोठ्या बाबांना यायला. म्हटलं चला मग मंदिरात जाऊया का. मग खंडोबाच्या मंदिरात गेलो. आम्ही गेलो होतो आकुर्डीच्या खंडोबा मंदिरात. आणि तिथे आम्हाला अशी घंटी वाजवायची होती, पण सह्याद्रीला काही वाजवता नाही आली. तरी म्हटलं एक घंटी अशी होती की ती कंटिन्यूशी वाजत बसली, हाताला येत होती. नंतर तिथे आम्ही थोडा वेळ बसलो. मुलंही खूप छान खेळली. असं देवदेव करायला सगळ्या मिळून खरंच खूप छान वाटतं. नंतर घरी आल्यानंतर कानाचं अन्नप्राशन केलं.